नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचं आहे ते राज ठाकरे यांच्याबद्दल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा राज ठाकरे हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तिथे एका कार्यक्रमासाठी, मोठ्या इव्हेंटसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि तिथे अनेक ठिकाणचा दौरा करून ते भारतात परतले आणि आज त्यांनी एक मोठा मेळावा घेतला. मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि नेते तिथे हजर होते. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमामध्ये जी घोषणा केली त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण त्यापूर्वी ते असं म्हणाले की अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे, भारतामधली काय परिस्थिती आहे, आपल्याकडे बघा की कशा पद्धतीने निसर्गाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जात नाही. ते असं म्हणाले की आपण वाटेल अशी जंगलतोड करतो. इलेक्ट्रिक वाहिन्या, इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी जी असते ती ठिकठिकाणी नाही आहे. 1% विद्युत दाहिनी नाही आहे. त्यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणावरती केली जाते. पाण्याचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे. पण या बेसिक गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. आता ठीक आहे, जाता जाता त्यांनी या विषयाला स्पर्श केला. पण या विषयाला जर त्यांना सखोल त्याने थोडासा तरी 10 मिनटं जर ते बोलले असते या प्रश्नावरती, ही वेळ त्या प्रश्नावरती बोलण्याची खरं म्हणजे नव्हती, का निवडणुका जवळ आल्यात. पण त्यांना जर स्पर्श करायचा असता तर उत्तर काशीमध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे कामं सुरू केलेली आहेत, त्यामुळे त्यामुळे उत्तराखंडमध्ये ज्या प्रकारे जोशीमठ वगैरे त्या ठिकाणी वाट लागलेली आहे पूर्णपणे. ठिकठिकाणी ज्या पद्धतीची नदीपात्रामध्ये बांधकामं केली जात आहेत, जंगलतोडीमध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवरती आहे जंगलतोड करण्यामध्ये. आणि कशा प्रकारे कॉन्क्रीटचं जंगल तयार होतं आहे, नद्यांची पात्रं संकुचित केली जात आहे, तिथे बांधकामं चालू आहेत, वाळूचा उपसा होतं आहे. या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं असतं आणि या केंद्र सरकारवर आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारवर सुद्धा घणाघात केला असतं त्यांनी. पण तसा घणाघात त्यांनी केला नाही. जर तुम्हाला पर्यावरणावरती बोलायचं असेल तर त्यासंबंधी जे कोणी राज्य करत असतील त्यांच्यावरती तुम्हाला बोलायला लागेल, त्यांच्या धोरणावरती बोलायला लागेल. आणि आपल्याकडची जंगलं कशा प्रकारे कमी होत आहेत, एवढंच काय, वाघांच्या अधिवासाची क्षेत्र कशी कमी होत आहेत, वाघांचे बळी कसे पडत आहेत, हे वारंवार बातम्या येतात त्याच्या. मग तुम्हाला जर या प्रश्नाची चर्चा करता आली असती तर थोडी खोलात जायला पाहिजे तुम्ही. केवळ विद्युत दाहिनीसाठी जंगलतोड होती आहे आणि त्यासाठी जंगलतोड सगळी होत नाही. जंगलतोड औद्योगिक प्रकल्पांसाठी, औद्योगिक कॉरिडॉरसाठी, ऊर्जा केंद्रांसाठी होती आहे. अनेक ठिकाणी टेकड्या खालास केल्या जात आहेत. यावर बोलायला पाहिजे होतं. मग वर बोलून काय उपयोग आहे त्याच्या संबंधी. ठीक आहे, राज ठाकरे यांनी या भाषणामध्ये अशी घोषणा केली की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानसभा निवडणुकीमध्ये येत्या महाराष्ट्रामध्ये 225, 250, 225 अशा जागा लढवणार आहेत आणि त्या स्वबळावरती लढवणार आहेत. आणि तशी तुम्ही तयारी करा असं ते म्हणाले. 225 ते 250 मला वाटतं म्हणाले, 288 जागा आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जागा लढवणार आहेत आणि स्वबळावरती, म्हणजे महायुतीमध्ये सामील न होता. गेले 2-3 वर्ष काय चर्चा चालू होती की अचानकपणे मनसेने आपला पवित्रा बदलून मराठीच्या प्रश्नांवरनं लक्ष कमी केलं आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित केलं. मग आपला ध्वज बदलला. मनसेनी म्हणजे स्वतः राज ठाकरे यांनी भगवी शाल घ्यायला सुरुवात केली. आणि सगळ्या त्यांच्या प्रचारामध्ये भगवा रंग मिसळला आणि हिंदुत्व यावरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं. मग आता वाटायला लागलं की आता लोकसभेमध्ये महायुतीमध्ये सामील होणार मनसे. पण त्यांनी सांगितलं की आम्ही लोकसभा निवडणुकाच लढवत नाही, आम्ही बिनशर्त तुम्हाला पाठिंबा देतो. आणि म्हणून त्यांनी काही ठिकाणी, म्हणजे नारायण राणेंच्या मतदारसंघात असतील किंवा पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांची सभा असेल म्हणजे महायुतीची, किंवा श्रीकांत शिंदे यांची प्रचारसभा असेल, अशा काही ठिकाणी प्रचार केला. आणि असा दावा मनसेच्या नेत्यांनी केला की जिथे जिथे राज ठाकरेंनी प्रचार केला किंवा जिथे जिथे
मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेला मदत केली त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. आणि कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, काम केलं, हे काही काही ठिकाणी मुंबईत माहितीच आहे. हे नक्की काम केलं ते. पण आता लॉजिकली काय विचार केला असता आपण की बाबा आता मग लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला तर महायुतीत जायला पाहिजे होतं तुम्ही. मग स्वबळावरती नारा देता याचा अर्थ काय? स्वबळ याचा अर्थ तुम्हाला महाविकास आघाडीशी सुद्धा 2 हात करायचे आणि महायुतीशी सुद्धा 2 हात करायचे, म्हणजे भाजपशी 2 हात करायचे. मग खरोखर करायची की करायची नाहीत तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असलात तर लॉजिकली तुम्ही दोघांच्या विरोधात तिसरी आघाडी असं म्हणू आपण किंवा तिसरा पक्ष म्हणू आपण, अशी भूमिका घ्यायला पाहिजे. मग तुम्ही महाविकास आघाडी, मग उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका करा, शरद पवारांवर उद्धव ठाकरेंवर सतत करत असतात, काँग्रेसवर टीका करा आणि त्याचवेळी तुम्ही या पक्षांवर सुद्धा करा. कारण राज ठाकरे म्हटलं की हल्ली कोण कोणाकडे कुठे कसं काय जातं कळतच नाही. बरोबर आहे, महाराष्ट्राचं राजकारण 2019 पासून बदललं पूर्णपणे, हे नक्की आहे. तडजोडी झाल्या, पक्ष फोडून झाले, हे सगळं झालं. पण त्याचवेळी मनसेनी सुद्धा काही स्वतंत्रपणे, मनसे मात्र अगदी एका नैतिकतेच्या पूर्णपणे मार्गावरनं चालले आहे आणि बाकी पुण्यशील मार्गावरनं चालते आणि बाकीचे मात्र लोक पाप सुटलेत, अशा भूमिकेत जाण्याचं कारण नाही. मनसेनी सुद्धा भूमिका आपल्या कशा कशा बदलल्या आहेत हे लोकांना माहीत. मी आधी मोदींची स्तुती, मग मोदींवर टीका, त्यानंतर पुन्हा त्यांच्याशी ॲडजस्टमेंट, मग पुन्हा काही प्रमाणात मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळ जाणं, पुन्हा मोदींच्या बाजूला जाणं आणि आता स्वतंत्रपणाचा नारा देणं. मनसेचा सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा त्याच्यामुळे गोंधळात पडतो, सामान्य मतदार गोंधळात पडतो की यांची भूमिका नेमकी काय. असं काही म्हटलं की म्हणतात की आमची भूमिका कायम आहे, तुम्हाला तसं दिसतंय. पण आता राज ठाकरे काय म्हणाले बघा. राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलं, ते असं की तुम्ही एक लक्षात ठेवा की मला तुम्हाला आता सत्तेत न्यायचं आहे. सत्तेत माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या नेत्यांना मला सत्तेत न्यायचं आहे, सत्तेत बसवायचं आहे आणि ते मी बसवणारच. जेव्हा तुम्ही असं स्टेटमेंट करता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की 250 ते 250 जागा लढून मी बहुमतात येईन आणि माझं सरकार स्थापन करेन. इतके दिवस, अनेक वर्ष राज ठाकरे काय म्हणतात, मला एक हाती सत्ता द्या. पण का बाबा तुम्हाला एक हाती सत्ता देणार, असे काय पराक्रम तुम्ही केलेला आहे? तुम्ही काही ठिकाणी नाशिकमध्ये चांगलं काम केलं आहे किंवा मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम केले. पुणे महानगरपालिकेमध्ये तुमच्या जास्त बऱ्यापैकी नगरसेवक तुमचे आले होते काही. पण याचा अर्थ महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला द्यावी असं काय थोर काम तुम्ही केले, कशासाठी देणार? आणि लोक मूर्ख नाही, तेवढी लोक शून्य असतात. लोकांना कोणाला कुठपर्यंत द्यायचं, काय द्यायचं, किती द्यायचं हे माहिती असतं. त्यामुळे लोकांनी मनसेला एक हाती सत्ता दिली, एकाच हाती सत्ता दिली. म्हणजे राजू पाटील एकच आमदार त्यांचा 2019मध्ये निवडून आला, जो आत्ताच्या विधानसभेत आहे. त्याला सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा होता म्हणून आला तो निवडून. 7,000च्या आसपास आधिक्याने मिळाले, ते निवडून आले राजू पाटील. त्या पलीकडे त्यांच्या हातात काहीच मिळालं नाही. अनेक नेते सोडून गेले, काही जण भाजपमध्ये गेले, काही शिवसेनेत नगरसेवक वगैरे गेले आणि राज ठाकरे यांच्याबरोबर खूप कमी संख्येत लोक राहिले. ठीक आहे, माणसाला अपयश येतं आणि मी आजही सांगतो की राज ठाकरे यांची लोकप्रियता किंवा त्यांचा TRP अजून टिकून आहे. त्यांच्याबरोबर निष्ठेने काही लोक आहेत, पक्ष कुठलाही असो, माझी मतं कुठलीही असो, पण जे निष्ठेने आपल्या नेत्याबरोबर राहतात त्यांचं मला कौतुक वाटतं. प्रतिकूल काळात जे राहतात त्यांचं कौतुक वाटतं. पण आता असं बघू की जेव्हा तुम्ही म्हटला की मला सत्तेत माझी माणसं बसवायची आणि बसवणारच, तर याचा अर्थ हा सेल्फ कॉन्फिडन्स नाही. कारण राज ठाकरेंना माहिती आहे रियालिटी काय, माहिती आहे, नेत्याला माहिती असते
की 250-250 जागा लढवण्याची तयारी करा, म्हणजे लढवेन असं नाही. मग ज्या लढवल्या त्यापैकी जागा खूप कमी जिंकून येतील. कारण आत्तापर्यंत बघा, आपण आता टक्केवारी बघू की मनसेला काय काय यश मिळालं. 2009च्या लोकसभा निवडणुका लढवल्या मनसेने. स्थापना त्याच्या आधीच काही वर्ष झाली, तुम्हाला 2006ला स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकामध्ये 2009च्या लोकसभा निवडणुका बघा, 11 ठिकाणी मला वाटतं उमेदवार उभे केले आणि 4.1% मतं मिळाली. कमी मतं मिळाली नाही, चांगली मतं मिळाली असे मी म्हणेन. पहिल्याच झटक्यात चांगली मतं मिळाली. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की 2009च्या विधानसभा निवडणुकींमध्ये त्यापेक्षाही जास्त म्हणजे 5.71% मतं मिळाली आणि 13 आमदार मनसेचे निवडून आले. त्याचं माझ्यासकट अनेकांनी कौतुक केलं, मोठं कौतुक केलं. आता बघा, 2014मध्ये मनसेला किती मतं मिळाली? मनसेने 2014च्या निवडणुकीत 10 जागा मला वाटतं लोकसभेच्या लढवल्या. त्यावेळी तर मोदींची लाट होती. पण मग मतं 1.5%, 1.5% मतंच मनसेला मिळाली. 2014ला त्यांची एकही लोकसभेची जागा तर निवडून आलेलीच नाही. आत्तापर्यंत येणं शक्यच नव्हतं. काँग्रेसचंच तिथे फोलपट झालं 2014ला. तिथे मनसेची काय अवस्था होणार? 1.5% मतं मिळाली फक्त आणि एकही जागा मिळाली नाही लोकसभा. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला 3.15% मतं मिळाली. म्हणजे फारशी काही मतं जी काही आधी मिळालेली होती 2009च्या तुलनेत खूप कमी मतं मिळाली. 13 आमदारांच्या पासून स्थिती काय आली बघा 2014मध्ये, कारण ती मोदी लाट होती. 2019मध्ये काय झालं? 2019ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नव्हती आणि त्यावेळी अनेक जण नाराज झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार एक प्रकारे अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी केला आणि मोदींवरती जबरदस्त टीका केली. माझ्यासारख्या लोकांनी त्यांचं त्याबद्दल कौतुक केलं होतं की त्यांनी ज्या प्रकारे तो प्रचार अत्यंत प्रभावीपणे केला. पण यश पदरात मिळालं नाही, पदरात पडलं नाही त्यांच्या. ना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पडलं आणि यांचा तर उमेदवारच नव्हता. 2019च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात 2.25% मतं पडली आणि एक उमेदवार, मला वाटतं 101 ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि एकच उमेदवार निवडून आला आणि 2.25% मतं पडली. आता यावेळी 250, 250 नाही, समजा असं धरा की तुम्ही 150 उमेदवार उभे केले आणि त्यापैकी किती निवडून येतील असा आपण अंदाज करू. आज जी टक्केवारी बघितली तर मनसेची टक्केवारी मतांची खूप कमी आहे. महाराष्ट्रभर त्यांचं नेटवर्क कधीच नव्हतं आणि नाही. काही ठिकाणी पॉकेट्स, फक्त छोटी छोटी पॉकेट्स आहेत. अगदी तालुका लेवलला, ग्रामपंचायतीच्या लेवलला सुद्धा काही ठिकाणी तुरळक यश मिळालं आहे. त्याला काही तसा अर्थ नाही. हे यश पहिल्यांदा मिळालं आणि ते त्यांना टिकवता आलं नाही. हे राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अपयश आहे आणि हे त्यांना मान्यच करायला लागेल. आता मग माझ्या माणसांना सत्तेत आणायचं आहे आणि सत्तेत बसवणारच म्हणजे काय, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना असं वाटतंय की पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीची सत्ता आली तर आपल्या ज्या काही 4-5 जागा काय आमदार आले समजा निवडून, तर त्या माणसांना आपण महायुतीबरोबर सत्तेत बसू, त्यांना काहीतरी तिथे पदं मिळतील. म्हणजे आता मुंबईत जर बघितलं तर तुम्ही बघा की घाटकोपर, विक्रोळी, समजा दादर, माहीम, त्यानंतर या इकडे सेंट्रल रेल्वेच्या तिकडच्या उपनगरामध्ये, पूर्व उपनगरात काही ठिकाणी, पुण्यामध्ये काही ठिकाणी, नाशिकमध्ये काही ठिकाणी त्यांना यश मिळण्याची शक्यता वाटत असेल. पण जाणार कोणाबरोबर तुम्ही हे तुम्हाला ठरवायला लागेल. आणि आज राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात थेटपणे भूमिका तर घेतली आहे सातत्याने.
कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे असल्यामुळे ते मुख्य म्हणजे त्यांच्या विरोधात आहेत महाविकास आघाडीचे. शिवाय सातत्याने गेले वर्ष 2 वर्ष शरद पवार हे जातीयवादी आहेत असं ते म्हणाले. ज्या अजितदादांवरती वारंवार टीका राज ठाकरे करत होते ते मध्यंतरी त्यांनी सर्टिफिकेट दिलं की शरद पवार जसा जातीयवाद करतात राज ठाकरे म्हणतात तसा जातीयवाद अजितदादा मात्र करत नाही. आता हे कुठल्या आधारे त्यांनी मत व्यक्त केलं मला माहीत नाही. ज्या शरद पवारांचे सगळे आदेश पाळणं, सगळी धोरणं राबवणं आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र सांभाळणं हे अजितदादा गेले काही वर्ष करत आहेत. शरद पवार जातीयवाद करतात, अजितदादा मात्र जातीयवाद करत नाहीत असं ते म्हणत ना. शरद पवारांवरती सातत्याने राज ठाकरे यांची टीका आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका. याचं कारण उद्धव ठाकरे हे त्यांच्या विरोधात आहेत. सर्वात मोठा शत्रू राज ठाकरे आणि मनसेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये मधला फॅक्टर जोपर्यंत उद्धव ठाकरे तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर जाणार नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट आहे तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता नाही, कारण त्यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि आज बघितलं तर मोदी यांची काही धोरणं मला मान्य नाहीत. मी पूर्वी टीका केली असेल पण मला ही धोरणं मला मान्य आहेत. समान नागरी कायदा, राम मंदिर म्हणा, 370 कलम असं राज ठाकरे सातत्याने म्हणत आहेत. यावरून त्यांची जवळीक भाजपशी विशेषतः आहे. आता जर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या, स्वबळावरती निवडणुका लढवल्या तर तेवढे कॅन्डिडेट्स उमेदवार तरी त्यांच्याकडे आहेत का स्वबळाचा नारा देऊन भाजपकडून काही पदरात पाडायचं, प्रेशर आणायचं असा त्यांचा प्रयत्न आहे माहीत नाही मला. पण आज स्थिती अशी आहे बघा. आज त्यांनी टीका अशी केली की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं ते म्हणाले. म्हणजे त्यांनी टिंगल केली कोणाची? या योजनेची टिंगल केली, अजितदादांची टिंगल केली, सुप्रियाताईंवरती सुद्धा म्हणजे तसं ठीक आहे की हे भांडले एकत्र राहिले असते. पण ते एकत्र राहतात का विभक्त राहतात त्याचं याचं काय मनसेला काय पडलेलं आहे. पण त्यांनी जाता जाता ही कमेंट केली. आता लाडकी बहीण ही योजना अजितदादांची व्यक्तिगत योजना नाही आहे. ती योजना सरकारची म्हणजे महायुती सरकारची. आणि त्या महायुती सरकारवर सुद्धा अधूनमधून मुंबईतल्या खड्ड्यांवरती अशी टीका राज ठाकरे करून माझी भूमिका सतत स्वतंत्र आहे, मी भाजप मागे सुद्धा फरफटत जाणार नाही आहे, हे सातत्याने ते दाखवत असतात. म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपची लाचारी करतात उघडपणे, मोदींचं तारीफ सतत करत असतात. तशा प्रकारे राज ठाकरे करत नाहीत. आणि ते मी कसा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. पण आज अशी स्थिती आहे की आज मनसेला राजकीय अवकाश किती उरलेला आहे. मराठीची जागा जी आहे, मराठी स्वाभिमान, ती जागा ऑक्युपाय करण्याचा, पूर्णपणे व्यापण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे हे यशस्वीपणे करत आहेत आत्ता. याचं कारण महाराष्ट्रातला रोजगार, महाराष्ट्रातले उद्योगधंदे, केंद्राची दादागिरी, हे सगळे मुद्दे जे आहेत, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या संस्था गुजरातला पळवून नेणं, बजेटमधनं काही न देणं, हे मुद्दे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मांडतायत तसे राज ठाकरे मांडत नाही आहेत. मोदीजींवर ते ज्या प्रकारे मोदीजींना अंगावर घेत आहेत, अमित शहांवरती टीका करत आहेत, संजय राऊत करत आहेत, त्या पद्धतीने हे टीका करण्याचा संभवच नाही. त्यामुळे मराठी जागा जी आहे, मराठी मतांची जी बेरीज, जी बँक आहे, त्यावरती उद्धव ठाकरे यांचा जास्त दावा आता आहे. ते दावा सांगता येतात. एकनाथ शिंदे हे मराठी स्वाभिमान गहाण टाकलेलं आहे, भाजपच्या पायाशी लोळण घेत आहेत, ते मिंदे आहेत, ते खोकेवाले आहेत, अशी टीका होती. एकनाथ शिंदे सतत सांगतात की मी धर्मवीरांचा वारसदार आहे, मी बाळासाहेबांचा वारसदार आहे. आणि आता मला लोकसभेमध्ये यश मिळालं आहे, त्यामुळे मला विधानसभेत जास्त जागा हव्यात आणि त्या भाजपने द्यायला पाहिजेत. अजितदादा म्हणत आहेत की मला जास्त जागा पाहिजेत. छगन भुजबळ तर जाहीरपणे म्हणाले की आपण जर 80-90 जागा मागितल्या तर आपल्याला थोड्याफार जागा मिळतील, त्याच्यातनं आपल्या 50-55 जागा निवडून येतील.
जर 80-90 जागा अजितदादांनी दिल्या, त्यापेक्षाही जास्त जागा ऑब्व्हियसली एकनाथ शिंदेने द्यायला लागतील. 100 जागा दिल्या, 180 जागा झाल्या, तर फक्त 108 जागा भाजप लढवणार आहे. त्यामुळे आज अशी स्थिती आहे की महायुतीत जागाच नाही आहेत. या तिघांनाच जागा कमी आहेत. त्यामध्ये जर चौथा वाटेकरी आला राज ठाकरे हा मनसे, तर त्यांची पंचायत होणार आहे. मग आता जर स्वतंत्रपणे जर निवडणुका लढवल्या तर राज ठाकरे हे महायुतीला का महाविकास आघाडीला अडचणीचे ठरतील. एक तर राज ठाकरे किंवा मनसेची ताकद अतिशय नाममात्र आहे. त्यामुळे त्या दोन्ही आघाड्यांना फार अडचणीचे ठरण्याची शक्यताच नाही मुळात. पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचा प्रयत्न मनसेतर्फे भाजप किंवा महायुती करणार हे स्पष्ट आहे. पण काही प्रमाणामध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे काही प्रमाणामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा आहेत की जिथे शिंदे आणि भाजप यांच्यात कटुता आहे. ठाणे असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, त्या ठिकाणी समजा मनसेचा उमेदवार असेल उभा, त्या ठिकाणी महायुतीचाही उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, तर त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते कदाचित मनसेला पाठिंबा देऊ शकतील, मनसेचे काम करतील आणि शिंदेंना डॅमेज करतील. असंही होऊ शकतं. आणि एकनाथ शिंदे आणि सतत भेट घेऊन राज ठाकरे त्यांच्याशी आपला दोस्ताना वाढवत असले तरी एकनाथ शिंदे यांना बाजूला टाकून ठाकरेंचे वंशज म्हणून, वारसदार म्हणून राज ठाकरेंना प्रोजेक्ट करण्यामध्ये भाजपचा लॉंग टर्म इंटरेस्ट आहे. कारण राज ठाकरेंना जेवढं ते मोठे करतील तेवढं त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं नाव किंवा करिश्मा कमी होईल. आणि एकनाथ शिंदे हे आता जास्त दादागिरी करायला लागले तेव्हा त्यांना कमी करण्याची आवश्यकता आहे, किंवा त्यांना आपण कमी केलं तर ते काही आपल्याला डॅमेज करू शकत नाही असंही त्यांना वाटू शकतं. राज ठाकरे आणि मनसेला कितीही मोठं करण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी होईल का, हा खरा प्रश्न आहे. आणि राज ठाकरेच्या समर्थकांना, त्यांच्या अनुयायांना आनंद होईल की आपण जे आत्तापर्यंत कष्ट केले, आपल्याला आता निवडणुका लढवण्याची संधी मिळेल. वसंत मोरे का नाराज झाले, लोकसभा त्यांना लढवायची होती पण लढवता आली नाही, त्यामुळे ते बाजूला झाले, ते शिवसेनेमध्ये गेले आता. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी राज ठाकरे एक सांगायला लागेल की तुम्हाला आता मी संधी देतो आहे. त्यांना हेही एक स्वप्न दाखवायला लागेल, अच्छे दिन आने वाले है, की आपण सत्तेत जाणार आहोत. पण सत्तेत कसे जाणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आणि मनसेचं हे जे सगळे गोंधळलेपण आहे तेही आपण अधोरेखित केलं पाहिजे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी थेट भूमिका घेऊन समाचार घेतला सत्ताधाऱ्यांचा, त्याला निडरपणा आणि धैर्य लागतं. संजय राऊत असतील किंवा अनेक त्यांचे सहकारी शिवसेनेमधले उद्धव ठाकरेंच्या, ते ईडी किंवा तपास यंत्रणांना घाबरले नाहीत. आज सूरज चव्हाण आज तुरुंगात आहे. पण ईडीने जेव्हा दट्ट्या दाखवला आणि राज ठाकरेंची चौकशी केली, त्यानंतर योगायोगाने केलं मला माहीत नाही, पण राज ठाकरे आणि मनसेचं धोरण आरपार बदललं. राज ठाकरे यांचा जो करिश्मा कशामुळे निर्माण झाला होता, तो अँटी एस्टॅब्लिशमेंट, एक अँग्री यंग मॅन जो सत्ताधाऱ्यांना आवाज देतो, आव्हान देतो, आणि म्हणून ते लोकप्रिय झाले. ते काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध त्यांनी तुफान हल्ला चढवला होता आणि त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होती की आपण बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत, आता आपणही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात राहू, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. पुढे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि पुढे तर सगळा अंधारच दिसत असेल आता. आणि अंधार म्हणजे काय, त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना 2014 ते 2019 सांभाळत होता. मग आपल्याला कुठे जागा आहे त्याच्यामध्ये असं त्यांना वाटत होतं.
आणि आज जर बघितलं तुम्ही तर आज तशीच परिस्थिती आली की एकनाथ शिंदे जर तिथे भाजपला घट्ट मिठी मारून बसलेले आहेत आणि एकनाथ शिंदे जास्त जागा मागत आहेत, तर मग आपली जागा कुठे तिथे? विरोधी महाविकास आघाडीमध्ये आपल्याला आता कोणी विचारणार नाही आणि इथे सुद्धा आपल्याला जर जागा नसेल तर काय करायचं? मग स्वबळाचा नारा आणि मग जे काही विधानसभा निवडणुकीत होईल त्याचा रिझल्ट बघून भूमिका घ्यायची. शक्यतो महायुती जर आली तर महायुतीमध्ये सामील व्हायचं. पण आजची स्थिती अशी आहे, सगळे सर्वे असे सांगत आहेत की महायुती येण्याची सुतराम शक्यता नाही, महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. अशा वेळी मग सत्तेत बसवण्याचं जे आश्वासन, अच्छे दिनचं आश्वासन राज ठाकरे यांनी आपल्या अनुयायांना आणि नेत्यांना दिलेलं आहे, त्यांचं काय? मनसेचे नेते आणि अनुयायी हे गोंधळलेले होते. आता कदाचित काही जणांना आनंद होईल स्वाभाविकपणे की आपल्याला संधी मिळाली, आपल्या निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर आपण काय करणार आहोत किंवा आपलं काय होईल हे त्यांना माहिती नाही, अनिश्चित आहे. आणि आजचे सगळे सर्वे सांगत आहेत की महाविकास आघाडी आज पुढे लोकसभेमध्ये दिसतच नाही. लोकसभेमध्ये स्पष्ट दिसलं ना. आता गोष्ट अशी आहे की बघा, त्यावेळी म्हणजे गेल्या 2019च्या वेळी मुंबई नाशिक मराठवाड्यातल्या काही जागा मुंबई नाशिक मराठवाड्यातल्या काही जागांवरती नंबर 2 स्थानावरती मनसे होती. मुंबईत बघितलं तर शिवडीला होती संतोष नरावडे, भांडुपला संदीप जळगावकर, मुलुंडला हर्षला चव्हाण यांच्यासह मनसेच्या काही उमेदवारांनी चांगली झुंज दिली होती. पण मनसेने निर्णय उशिरा घेतला निवडणुका लढवण्याचा, विधानसभा निवडणुका लढवण्याचा उशिरा जाहीर केला. आणि आजही तुम्ही विधानसभेची तयारीला लागा, स्वबळावरती लढवायचे, त्यांनी ही घोषणा खूप उशिरा केलेली आहे. किती दिवस लागले तयार, किती दिवस राहिले? तर हे जी काही स्ट्रॅटेजी आहे ही करणं जे आहे, माझ्या मते मनसेचा हा प्रवास असा नागमोडी वळणाचा झाला आहे. कारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारणच बदललं. लोकसभेच्या वेळी त्यांना असं वाटलं असेल की 400 पार होऊ शकतं आणि म्हणून लोकसभेमध्ये आपण बिनशर्त पाठिंबा दिला, विधानसभेला आपल्याला चांगल्या प्रकारे सामावून घेतलं जाईल. पण लोकसभेमध्ये भाजपलाच महाराष्ट्रात तुफान फटका बसला. एवढा फटका बसला की ज्याचं नाव ते, म्हणजे भाजपच्या केवळ 9 जागा आल्या आहेत लोकसभेला आणि शिंदेंच्या 7 जागा आलेल्या आहेत. भाजपचाच अशी दाणादाण उडाल्यावरती लोकसभेला, विधानसभेत भाजपचं काय होणार? शिंदेंच्या 7 जागा आल्यात की फार जागा, प्रचंड जागा आल्यात अशातला भाग नाही. अजितदादांची तर 1च जागा आली आणि अजितदादांमधनं सुद्धा पळापळ सुरू होण्याची शक्यता आहे असं म्हणतात शरद पवारांच्या दिशेने. आणि एकनाथ शिंदे यांच्या कळपातली सुद्धा जी गर्दी आहे ती विधानसभा निवडणुका जवळ आल्यावरती माहीत नाही काय होईल. आज महाविकास आघाडी, शरद पवार उद्धव ठाकरे यांची स्थिती चांगली दिसते आहे. राहुल गांधींची लोकप्रियता वाढती आहे. लोकसभेमध्ये हल्ला बोल चाललेला आहे. अशा वेळी अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेणारे राज ठाकरे इतके दिवस महायुतीच्या जवळजवळ होते, अमित शहांची भेट घेत होते, बिनशर्त पाठिंबा देत होते. आता जरी त्याने स्वबळाचा नारा देऊन मी माझं स्वत्व टिकून आहे असं म्हटलं असलं तरी मनसेचं भविष्य कितपत आशादायक आहे असा प्रश्न उद्भवतो. कारण मुळात महायुतीचे दिवस खराब आहेत. मग हे सत्तेत जाणार कसे असा प्रश्न आहे. मनसेची वाट ही नागमोडी चाललेली आहे आणि अजूनही त्यांना आपली वाट सापडत नाही. आपलं ध्येय कोणतंही सापडत नाहीत. त्यांचे मुद्देसुद्धा जे पूर्वी मांडत होते त्या पद्धतीने ते मुद्दे मांडत नाही. इतरांना तडजोडवादी राजकारण करतात असं म्हणताना राज ठाकरे यांनी तडजोडी केल्या नाहीत का? तसं म्हणता येणार नाही. सोबळ्याचा नारा म्हणजे मी मात्र तडजोड करत नाही असं नाही. ॲडजस्टमेंट पडद्याआडून सुद्धा होतात, सत्तेशी होतात. आज सत्तेमध्ये नसले मनसेची तर मनसेची काही कामं होतात आणि होत असणार. त्यामुळे मनसे मराठी मतांमध्ये उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार का? ते करू शकतील का? असे अनेक प्रश्न आहेत. पण आज तरी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाच करिश्मा आहे.
मनसेचा आणि राज ठाकरे यांचा करिश्मा नाही आहे. इंडिव्हिज्युअल राज ठाकरे यांचा करिश्मा जरी असला तरी त्याचं मतात परिवर्तन होतच नाही. त्यामुळे मनसेचा रस्ता जो आहे तो नागमोडी वळणाचा भरकटल्यासारखा आहे. आता बघूया विधानसभा निवडणुकीमध्ये काय होतं. एवढंच, इथेच थांबतो. नमस्कार.